लातूर वार्ताच्या रोखोक या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज महत्त्वाचा मुद्दा आहे। राज्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी 20 जुलै 2012 रोजी राज्यामध्ये गुटखाबंदी हा कायदा आणला होता आणि त्या अनुषंगानं आज जवळपास 10 वर्ष 5 महिने उलटून गेले। मात्र राज्यामध्ये आजही गुटखाबंदी जेवढी पाहिजे होती तेवढी बंदी झाली नाही। हा कायदा कागदावर आला पण अंमलात आला नाही। त्याचं नेमकं कारण काय आहे? तर राज्यामध्ये गुटखा बंदी असताना सुद्धा राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी साध्या पानटपरीवर सुद्धा आपल्याला म्हणावं तेवढा गुटखा मिळतो। नेमकं बंदी असताना सुद्धा राज्यामध्ये गुटखा येतो कुठून? याच्यामध्ये अन्न औषध प्रशासन जो विभाग आहे, पोलीस विभाग आहे, या दोघांच्या संगनमतानं कुठंतरी हा गुटखा राज्यामध्ये येतोय का? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर या सर्व प्रकारामध्ये नेमकं पोलीस प्रशासनामधला सचिन वाजे कोण आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे। नमस्कार मंडळी, मी सुनील कांबळे आणि आपण पाहत आहेत लातूर वार्ता। उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवारांनी एक कायदा संमत केला आणि त्यामध्ये अजित पवारांनी थेट गुटखाबंदी केली होती आणि त्या अनुषंगानं राज्यामध्ये गुटखाबंदी हे सर्वत्र झाली। पण इतर राज्यामध्ये सध्या उत्तर भारतामध्ये जसं की पंजाब असेल, राजस्थान असेल आणि गुजरात असेल या ठिकाणी गुटखा सुरू आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या कर्नाटक असेल या भागामध्ये सुद्धा गुटखा मिळतो, आंध्र प्रदेशमध्ये गुटखा मिळतो, तिकडे गुटखा सुरू आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये बंदी असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुटखा येतो कसं? तर यामध्ये नेमकं छुप्या मार्गाने येणारा गुटखा आहे। वेगवेगळे राज्यातून जे टोल आहेत, जे वेगवेगळ्या सीमावर्ती भागामध्ये जे टोल लावलेले आहेत त्यावरती चेकपोस्टवरती चेकिंग का होत नाही? यामध्ये नेमका हात कोणाचे भरभटलेले आहेत? आता विशेषतः आपण लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश या भागामधून गुटखा हा लातूरमध्ये येत असतो। मात्र त्यासाठी मार्ग आहेत, आपलं उमरगा असेल किंवा औराद शहाजिनी असेल, उदगीर असेल किंवा सोलापूरचा भाग असेल, या भागामधून लातूरमध्ये गुटखा येतो। मात्र श्री विठ्ठल लोंढे किंवा श्री सोमय्या मुंडे पोलीस अधीक्षक हे याकडे का बघत नाही? नेमकं या प्रकरणामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये जर विचार केला आपण, 1 वर्षामध्ये श्री निकेतन कदम ज्यावेळेस पोलीस अधीक्षक होते, म्हणजे अतिरिक्त पोलीस अधीक्षक होते, त्यावेळेस त्यांनी जवळपास 1-2 कोटीचा गुटखा पकडला होता। अशा विविध कारवाया झाल्या होत्या। मात्र तेवढ्या कारवाया होऊनसुद्धा आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा हा विक्री मिळतो आणि कुठल्याही तुम्ही पानटपरीवर जा, तुम्हाला तो गुटखा तिथं सहज उपलब्ध होतो आणि तो मिळतो। मात्र जर समजा म्हणजे जिल्ह्यामध्ये गुटखाबंदी असेल, जिल्ह्यामध्ये जर एवढ्या मोठ्या कारवाया होत असेल तर हा गुटखा सहज उपलब्ध कसा होतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता समजा जर जिल्ह्यामध्ये 1.5 कोटीची कारवाई जर झाली असेल तर त्या 1.5 कोटीमध्ये ज्यावेळेस तो माल जप्त केला जातो, तो माल जप्त केल्याच्यानंतर ज्यावेळेस पोलिसांच्या किंवा अन्न प्रशासनाच्या यांच्या ताब्यामध्ये जो माल असतो त्या ठिकाणी सुद्धा फेरफार होतो, त्या ठिकाणी सुद्धा मालाचे आदलाबदल केली जाते। जो जुना गुटखा आहे, जो जुना माल आहे त्या ताब्यात घेतलेल्या त्या स्टॉकमध्ये तो माल भरायचा आणि जो नवीन माल आहे तो मार्केटमध्ये विकायचा, असाही फेरफार केला जातो। त्यामुळेच कुठंतरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखाचं जो प्रमाण आहे तो फोफावताना दिसते आणि याच्यामध्ये पोलीस असेल किंवा अन्न प्रशासन विभाग असेल यांचे सर्रास हात हे बरबटलेले आहेत। त्याच्यामध्ये यांचे कुठंतरी लागेबांधे आहेत, त्यामुळंच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा गुटखा विक्री केला जातो। जिल्ह्यामध्ये बाबा बुवा यासारखे अनेक लोक आहेत जे की हा गुटखा माफिया आहेत, ते चालवतात आणि जिल्ह्यातल्या सर्वच लोकांना हे माहीत आहे। माहीत असताना सुद्धा पोलीस अधीक्षक यावर का कारवाई करत नाहीत? किंवा श्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2012 रोजी जो कायदा आणला होता गुटखाबंदीचा, त्यावर अजित पवार आता लक्ष देणार का? आणि राज्यामध्ये किंवा लातूरमधला या गुटखा विक्री थांबवण्यासाठी किंवा याच्यामध्ये हात बरबटलेला तो सचिन वाजे कोण आहे हा सुद्धा शोधण्याचा आजचा प्रश्न आहे। इथंच थांबतोय। सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर।